वृद्ध आईवडिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत स्वमालकीच्या घरातून बाहेर काढणाऱ्या मुलाच्या विरोधात गोंदियाचे जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरण यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत संबंधित मुलाला 15 दिवसांमध्ये घर खाली करण्याचे आदेश दिले। ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय। गौतम नगर वाजपेयी वॉर्ड येथील कौशल्या हरिराम मंदारकर वय 79 आणि हरिराम धाडू मंदारकर वय 86 हे स्वमालकीच्या घरात राहत होते। संबंधित घर हे कौशल्या मंदारकर यांच्या नावावर आहे। वृद्धापकाळात शांततेने जीवन जगण्याची अपेक्षा असताना त्यांचाच मुलगा दिनेश मंदारकर हा वारंवार मालमत्तेच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत होता, शिवीगाळ धमक्या देत होता। सततच्या भांडणामुळे वृद्ध दाम्पत्याचं जीवन असह्य झालं होतं। मोठ्या भावासोबत झालेल्या वादानंतर त्यानं संतापाच्या भरात आई वडिलांना घराबाहेर काढत त्यांच्या वस्तूही बाहेर फेकल्या। त्यामुळे वृद्ध दाम्पत्याला दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला। या प्रकरणी हरिराम मंदारकर यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत न्यायासाठी अर्ज करण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यान घर हे वृद्ध दाम्पत्याच्या स्वमालकीचं असल्याचं स्पष्ट करत मुलाला त्यांच्या इच्छेविरुद्ध घरात राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं म्हटलं। तसंच ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या घरात सन्मानाने आणि सुरक्षितपणे राहण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हणत मुलाला 15 दिवसात घर खाली करण्याचे आदेश दिले। मी ह्याच्यात एक अपील आमच्याकडे आलं होतं। त्या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी होती की आई वडिलांनी एक स्वतःच्या स्वार्जित उत्पन्नामधून एक घर बांधलं होतं। त्या घरामध्ये आई वडील आणि मुलं सगळे एकत्र राहत होते। आई वडिलांचे आणि मुलांचे काहीतरी प्रॉपर्टीवरून असेल किंवा इतर याच्यावरून वाद होत असतील। जे घर आई वडिलांनी स्वतः बांधलं होतं त्याच्यातूनच मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं आणि मुलांना त्या घराचा ताबा घेतला होता आणि आई वडिलांना बाहेर काढून ते रस्त्यावर आले होते। म्हणजे त्यांचं सामान सगळं बाहेर टाकून दिलं होतं आणि ते शेवटी भाड्याने जागा घेऊन राहत होते। असं प्रकरण जेव्हा समोर आलं त्याच्या वस्तुस्थितीची आम्ही पूर्ण चौकशी केली। आमच्या इकडे त्याच्यावरती काही हिअरिंग पण झाली आणि त्याच्यामध्ये मुलांनी मान्य केलं की माझी चूक झाली, परंतु आता वडिलांचा त्याच्यावरती कारण वडिलांचा आणि त्याचा इतका मोठ्या प्रमाणावर वाद झालेले आहेत आणि त्यांनी आई वडिलांना मारहाण करण्यापर्यंत सुद्धा पाळी गेलेली होती। तर त्याच्यामुळे वडिलांची इच्छा नव्हती की आम्ही एकत्र राहू आणि ते घर आई वडिलांनी स्वतः बांधलेलं असल्यामुळे त्या घराचा ताबा आई वडिलांकडे द्यावा आणि मुलांना स्वतः त्याच्यातून बाहेर पडावं अशा प्रकारचा निर्णय आम्ही तिथे त्या प्रकरणामध्ये दिलेला होता। किती दिवसात त्यांना मुलाला घर खाली करून आई बाबांना द्यायचं आहे? एक 15 दिवसाचा कालावधी त्यांना दिलेला आहे की 15 दिवसाच्या कालावधीत त्यांनी ते घर त्यांना पुरवत करून द्यावं असा निर्णय देण्यात आलेला आहे।